नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर। मी निलेश परबत आज आपला फर्स्ट मोटो ब्लॉगिंग शूट करतोय। टिटवाळा ते लेण्याद्री ही आपली राईड असेल। सर्वांना सांगायचं म्हणजे आज माझा वाढदिवस आहे, तर मी विचार केला की आजपासून काहीतरी नवीन चालू करूया। जसं की तुम्ही बघू शकता चॅनलवर जुने ब्लॉग्स वगैरे होते, बट नंतर मग कामाच्या प्रेशरमुळे मला जमलं नाही। पण आता विचार करतो की परत एकदा स्टार्ट करूया ॲडव्हेंचरस लाईफ। आणि बघू शकता तुम्ही आता पावसाचं वातावरण झालं आहे। सकाळचे वाजलेत 7। तर मी जास्त नाही 100 किलोमीटरचा रनिंग आहे। तर त्यामध्ये आपण माळशेजमधून क्रॉस करून जुन्नरला जाणार आहे। जुन्नर तालुक्यामध्ये लेण्याद्री अष्टविनायकापैकी एक गणपती आहे, तर आपण तिथे विजिट करणार आहोत। तिथे दर्शन घेणार आहेत बड्डेच्या निमित्ताने। तर चला सुरुवात करूया आपल्या प्रवासासाठी। तर इथून आपल्याला सुरुवात आहे व्लॉगची। तर टिटवाळ्याचं महागणपतीचं दर्शन घेऊन आपण आता निघालो टिटवाळ्यावरून। तुम्ही हा टिटवाळा गोवेली रोड आहे, तिथून गोवेली रोडवरून आपण कल्याण मुरबाड हायवेला आपण कनेक्ट करणार आहोत। मे बी नॉईज कॅन्सलेशन येत असेल किंवा हवेचा आवाज येत असेल, पण काच बंद करतोय आता। मे बी तुम्हाला थोडा बेटर ऑडिओ मिळेल। तर इथून 100 किलोमीटरपर्यंत आहे लेण्याद्री। तर पुढचा प्रवास आपण करूया बरोबर। आपल्याला कालच मी हवा वगैरे चेक करून घेतली होती, बाकी सर्व तर ठीक होतं। इंडिकेटर्स वगैरे चालत आहेत। ॲक्च्युली आपण जेव्हा लॉंग ड्राईव्हला किंवा राईडवर जातो तेव्हा एक गोष्ट बाळगण्याची खूप आवश्यकता असते, जसं की आपण फिट आहोत ना आणि आपली गाडी फिट आहे ना। आपण प्रवास करतोय ज्या गाडीने, आता युनिकॉर्न BS6 करून न्यू मॉडेल आहे, 2 वर्ष झाले गाडीला। हां, तर मी सांगत होतो की आपण जातोय तर आपण स्वतः फिट असलं पाहिजे, प्लस गाडी पण फिट असली पाहिजे, जेणेकरून प्रवास चांगला होईल, काही अडचणी वगैरे येऊ नयेत। तसं तर आपण सकाळचं राईड करतो तर आपल्याला गॅरेजेस वगैरे टायरवाले सर्व अवेलेबल मिळतील, पण थोडा मूड स्पॉईल होतो। जसं तुम्ही आपण कुठे पण समजा फिरायला गेल्यानंतर काही अडचणी आल्या तर मग तो जो मूड असतो, आपल्याला एक्साइटमेंट असते, ती सर्व निघून जाते। तर मग फक्त काळजी घ्या जेव्हा पण आपण राईडला जाऊ लांब, त्याच्या आदल्या दिवशी पूर्ण गाडीचं वगैरे प्रॉपर इक्विपमेंट्स पण घ्या, डॉक्युमेंट्स पण घ्या, गाडी चेक करून घ्या, हवा वगैरे चेक करून घ्या, प्रॉपर एकदम काळजी घेऊन आपण राईड केली ना, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ना। आणि स्पीड लिमिट असते एखादी। आता कोणता रोड आपल्याला कसं आहे, नवीन आपण ट्राय करतो, नवीन रोडवरून जात असतो, त्यावेळी आपल्याला रोड माहिती नसतात, रस्ता कसा आहे, खड्डा कुठे आहे। हां, जे आपण रोजचा ट्रॅव्हल जिथे करतो ना, तो रस्ता आपल्याला तोंडपाठ होऊन जातो। आपल्याला माहिती असतं की या साईडला खड्डा आहे, या साईडला खड्डा नाही आहे, गाडी कुठून टाकायची कुठून नाही टाकायची। तर मग ही एक काळजी घ्या। जसं की समजा आपण आता नवीन रस्त्यावर चाललो, आपल्याला माहिती नाही आहे एक्झॅक्टली रस्ता काय, तर मग स्पीड लिमिट जरा कमी करा, जेणेकरून आपल्याला गाडी कंट्रोल करता येईल। सर्वात महत्त्वाचं तेच आहे, गाडी कंट्रोल करता आली पाहिजे। स्पीडला काय, गाडी पळवणं म्हणजे गाडी चालवणं नाही, गाडी आपल्याला कशी कंट्रोल करता येते, किती स्पीडने आपण चालवतो, किती स्पीडने आपण ब्रेक मारतो, किंवा स्पीड कंट्रोल कशी करू शकतो, याला म्हणतात चांगला ड्रायव्हर। आणि हे दोन्हीच्या बाबतीत आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही गोष्टींच्या बाबतीत आहे। सध्या तरी पाऊस नाही आहे, आभाळ आलंय, वातावरण झालंय पावसाचं। बघू पुढे। पेट्रोल वगैरे मी आधीच ऑलरेडी भरून ठेवलं होतं, आपल्याला पेट्रोलची गरज नाही आहे। पूर्ण जाऊन येईपर्यंत टाकी फुल करून ठेवली होती, आता कुठे थांबायची गरज नाही आहे। बघू, सकाळी काय नाश्ता वगैरे केला नाही, कालची एकादशी होती, उपवास सोडला नाही आहे। बघू एखाद्या जागेवर हॉटेल असेल तर आपण
करूया नाश्ता, ब्रेकफास्ट करून निघूया, जेणेकरून आपला उपवास पण राहील आणि बाकीचा होत राहील. हे नवीन गॅस स्टेशन ओपन झालं इकडे टिटवाळा साईड, गोविली साईड सॉरी. आधी आपल्याला उल्हासनगरला जावं लागायचं किंवा अंबरनाथला जावं लागायचं गॅस भरण्यासाठी. पण टिटवाळ्यामध्ये थोड्या फॅसिलिटीज होत आहेत, इतकं काही डेव्हलपमेंट झालं नाही आहे, आधीपेक्षा खूप झालं आहे. बट तरीसुद्धा ज्या सोयीसुविधा आहेत, आता पेट्रोल पंप पण एकच आहे पूर्ण, ते पण टिटवाळ्याच्या बाहेर आहे 4 किलोमीटर. सो थोड्या सुविधा अजून बाकी आहेत, होप्सो होतील लवकर. आता आपण पोचतोय गोवेली. लेफ्ट साईडला आपल्या गोवेली हॉस्पिटल आहे, हे बघा हॉस्पिटल आहे ग्रामीण भागाचं, आणि राईट साईडला आपल्याला गोवेली कॉलेज आहे. तर आपण आता लागलेलो आहोत कल्याण मुरबाड हायवे. सध्या रोडची स्थिती तर ठीक आहे, 2-3 वर्षापासून काम चालू आहे, काम काय पूर्ण झालं नाही अजून, पण तरीसुद्धा हा रोड आहे कल्याण मुरबाड हायवे. ॲक्च्युली मी जाऊन आलो आहे माळशेजला, तर मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल, जर माळशेजला जायचं असेल तुम्हाला, जर मुंबईवरून येत आहे तर बदलापूर मार्गे या किंवा पुढून नाशिक हायवेने शहापूर मार्गे मुरबाडला या तुम्ही. पण कल्याण मुरबाड हायवे जरा टाळा यायचं, कारण की रस्ता खूप खराब आहे. पुढे तर तुम्हाला दाखवेलच मी रस्त्याबद्दल. तर माझं कसं आहे, मला जवळ पडतं म्हणून मी याच रस्त्याने येतो आहे. तर तुम्ही पाहू शकता कल्याण मुरबाड हायवेची जी दशा झाली आहे सध्या. बघा, इथूनच मी 1 किलोमीटर पण क्रॉस नसेल केलं गोवेलीपासून, रस्ता खराब मिळाला, चालू झाला. इथे आपल्याला दोन्ही एक्सपिरियन्स मिळतात, लॉंग राईडचा आणि ऑफ रोडिंगचा पण. करा एन्जॉय. आणि परत एकदा सांगतो तुम्हाला, हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, फर्स्ट मोठं व्लॉग आहे. काय माहिती कसा होईल कसा नाही होणार, जे काय असतील ते इम्प्रूव्हमेंट तर होत राहणार. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, काही ना काहीतरी वेगळं केलं पाहिजे. ॲक्च्युली इतके दिवस मी व्लॉग नव्हतो बनवत, याचं रिझन एक आहे की थोडा वर्कलोड, कामावर जास्त लक्ष दिलं होतं, तर मग जरा या गोष्टींकडे फोकस नाही झालो. पण ठीक आहे, पूर्णपणे सोडून नाही द्यायचं, काही ना काही गोष्टी करत राहायच्या. चला, चांगला रोड लागला आपल्याला आता. आपल्याला लालपरी दिसते आहे समोरच. लालपरी ती काळी परी झालेली आहे चिखलाने मातीने. ऐ ग, पांडुरंग हरी वासुदेव हरी. एक नंबर तुझी कंबर, हे चाल शिकी शिकी है. सांगायचं राहिलं, आज सोमवार आहे आणि आम्हाला पूर्ण रस्ता खाली मिळतोय. रिझन फक्त हेच आहे की आज बर्थडे म्हणून मी नवीन स्टार्ट करतोय, मोठं ब्लॉगिंग वगैरे म्हणून पहिला ब्लॉगिंग स्टार्ट केलंय. आणि दिवस खूप छान आहे. माझा हा जन्मवारच आहे. माझा जेव्हा जन्म झाला होता त्यावेळी पण सोमवारच होता, आज पण सोमवारच आहे. आज मी गणपतीचं दर्शन घेतोय, महादेवाचं दर्शन घेतलं. हा, तर रस्ता खाली मिळतोय, खूप मजा येते, आवडते राईड करायला. जर तुम्ही याच गोष्टी शनिवारी रविवारी जर याल तर तुम्हाला हा रस्ता खूप भरून मिळेल. इथे बघा ऑफ रोडिंगचा एक्सपिरियन्स आपल्याला मिळतोय.
एक वेगळी मजा असते ऑफ रायडिंगची, ऑफ रोडची. हां, तर पावसाला सुरुवात झाली आहे थोडी थोडी. होप सो जरा जास्त असावा, म्हणजे थोडं अजून राईड करायला मजा येईल. जे पाहू शकता तुम्ही रस्त्याचं काम कसं चालू आहे. ऍक्च्युली हा रस्त्याचं काम गेली 3 वर्ष रखडलंय. आय डोंट नो काय रिझन काय आहे, पटापट कामं होत नाही आहेत. गेल्या 2-3 वर्षापासून मी बघतोय. आधी ऍक्च्युली माळशेज घाटामध्ये प्रॉब्लेम होता, तो समजला आपल्याला की माळशेज घाटामध्ये रस्ता बनवणं, जास्त वळणं आहेत, रस्त्याचं काम करणं खूप अवघड आहे. पण मला असं वाटतं, माझं पर्सनल ओपिनियन आहे की हा जो रस्ता आहे तो बनवून घ्यायला पाहिजे होता इतके वर्ष. कल्याणपासून जर तुम्ही चालू कराल तर मारळ, वरप हा रस्ता पण खूप म्हणजे नव्हतं काम झालेलं. पण नंतर त्याचं काम झालंय आता, पण थोडे थोडे पॅचेस आहेत जसे तुम्ही पाहू शकता. आता बघा हा पॅच चांगला आहे, या पॅचचं काम झालंय दोन्ही साईडने, असं नाही की एका साईडने. काही काही जागेवर एका साईडचं झालंय, काही काही जागेवर एका साईडचं नाही झालंय, तर ते डायव्हर्ट केलेले आहेत. पण आणि काही काही असे पण ठिकाण आहेत की जिथे दोन्ही रस्ते नाही झाले, डांबरी रस्ता आहे तो डायव्हर्जन करून वाहतूक चालू आहे. तर मी प्रयत्न करेल हा जो चांगला रस्ता आहे याच्यामध्ये कव्हर करायला, जितकं आपण कव्हर करू. त्यामध्ये खाणं पिणं सगळं नॉर्मली कव्हर करून आपल्याला एक टाइमपर्यंत पोचायचं, सर्टन टाइमपर्यंत दर्शन करून परत लगेच यायचं आहे. घरी बाबांनी बोलवलंय की जातोय, सांभाळून जा, लवकर ये. तर मित्रांनो, PUC सेंटरमध्ये आलो होतो. आपली PUC संपली होती, लक्षात आली माझ्या. मग PUC काढून घेतली. चला बॅक टू दी राईट. हे विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा. तर हॉटेल प्रांजलीमध्ये सध्या मिसळपाव खाण्यासाठी थांबलो आहे आपण. इथे सरळगावच्या पुढे 6 किलोमीटर, मे बी नाही 6 किलोमीटर नाही, मे बी 2-3 किलोमीटरपर्यंत एक हॉटेल प्रांजली करून मोठं रेस्टॉरंट आहे. तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. इकडची स्पेशल मिसळ आहे, तुम्ही मिसळ ट्राय करू शकता. तर जेव्हा कधी पण माळशेजला जाल तुम्ही, तर मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की इकडची मिसळ खाऊन एकदा चेक करा, तुम्हाला आवडेल की नाही. मला तर खूप आवडली आहे. तर लागूया पुढच्या प्रवासाला. चला निघालो आपण हॉटेल प्रांजलीमधून नाश्ता करून. सकाळचे 9:30 वाजलेत. Started as a whisper, message from a new world I'd never known. Something about it felt like it'd been waiting my whole life. Is this home? I can hear each sound calling my name and I feel angels. तर मित्रांनो, आपण टोकवडे क्रॉस केलंय, रोड टू माळशेज. ॲक्च्युली हे चालू करण्याचं रिझन एक आहे, तुम्ही पाहू शकता इथे मजा येते, खूप ड्राईव्ह करायला मजा येते. रस्ता खाली आहे, कोण नाही आहे, काही नाही आहे, गर्दी नाही, काय नाही, नुसता रस्ता. हां, फक्त रस्त्याचं काम चालू आहे म्हणून कंटाळा येते, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. समोर बघा
जर मे बी तुम्हाला दिसत असेल तर मोरोशीचा भैरवगड तुम्हाला दिसत असेल त्या डोंगरांपाशी. तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवेल. सध्या आता धुकं आहे म्हणून दिसत नसेल तुम्हाला, पण मी तुम्हाला दाखवेलच नक्कीच. आपण जसं जसं माळशेजच्या जवळ येतोय तसे जसे हे डोंगर रांगा दिसतात आपल्याला. हे पूर्ण भीमाशंकर अभयारण्याच्या वनक्षेत्रामध्ये येतं. तर आता तुम्ही जर चेक कराल या साईडला जो गोरखगड आहे, म्हणजे खूप लांब येतो ॲक्च्युली, आता खूप पुढे आलो आपण त्यासाठी. बट त्याच्या मागच्या साईडला डायरेक्ट भीमाशंकर अभयारण्य आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. तर जसं जसं आपण माळशेजच्या जवळ येतोय तशा तशा अशा ह्या डोंगर रांगा आपल्याला दिसतील. तुम्हाला किल्ले जीवधन दिसणार नाही इथून, बट जायची वाट दाखवेल. भैरवगड मोरोशीचा, त्यानंतर नाणेघाटाला जो रस्ता तो मागूनच गेला, ॲक्च्युली दाखवायचा राहून गेला. नाणेघाट आणि जीवधन किल्ला तो तिकडूनच जाता, तो रस्ता चांगला आहे. नंतर आता तुम्हाला फक्त पहिला मोरोशीचा भैरवगड मी दाखवेल. त्याचा जो मेन पॅच आहे तो पण दाखवेल मी, जो इथूनच दिसतो रस्त्यावरून. आणि पुढे चालून तर मग आहेच. सध्या रस्ता बाबा पूर्ण खाली आहे. एकही वाहन दिसत नाही आहे समोर. मागून एक काळी पिवळी टॅक्सी येते. जाऊ दे बाबा, तू जा, सांभाळून जा, लोकांना पण सांभाळून घेऊन जा. आपल्याला कुठे घाई नाही आहे. सध्याचे 9:30 वाजलेत आणि आपण सुरुवात करून 1.5 तास झाला असेल, अर्धा तास आम्ही नाश्ता केला. जो 1.5 तास 1.5 तास 1 तास ट्रॅव्हल करतो. 1 तासमध्ये आपण ऑलमोस्ट 60-70 किलोमीटर आलो आहे पुढे, मे बी जास्तच असो. बघू शकता तुम्ही, जो पॅच दिसतोय, जो कातळकडा दिसतोय, जो तुम्ही तो त्याला काय म्हणू, सुळका दिसतोय, तो आहे भैरवगड, मोरोशीचा भैरवगड. इथे रस्त्यात जागोजागी काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. JCB यांचं काम चालू आहे. मागून एक गाडी येते आहे. जा बाबा, तुला पण लवकर घाई असेल तर. खूप मला घाई नाही आहे कसली, मी आरामात जाणार आहे. ते बघा 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 बघा, नुसते धबधबे, नुसते धबधबे. आणि समोर जो तुम्हाला जो टोक दिसतोय ना, तो आता दिसेल, थांबा दाखवतो तुम्हाला. बघा बघा, हा जो टोक आहे समोरचा, जो सुळका, तो आहे मोरोशीचा भैरवगड. When I start to sing and suddenly it feels like heaven's not so far away. Tell me, can you hear the symphony? Panic, panic, अशक्य सह्याद्री, अशक्य असा सुंदर सह्याद्री. पावसाचे एक्सपेक्टेशन्स करतोय मी, केल्या होत्या, बट पाऊस नाही येत आहे. ठीक आहे, येईल, वाट बघूया पुढे. तर आपण ऑलमोस्ट पोहोचत आलो आहे माळशेज घाटामध्ये. जे पृथ्वीवरचं स्वर्ग बघायचं असेल तर तुम्ही माळशेज घाटात पावसाळ्यामध्ये या. तर इथे तुम्ही बघू शकता, हे जे वातावरण जे झालंय, फक्त पावसाची कमी आहे.
तर पाऊस आला असता अजून रोमांच वाढला असता ड्रायव्हिंगचा. ठीक आहे, काही हरकत नाही, करतोय एन्जॉय आपण आपली राईड. दादा चहा आहे काय? आता आपण इथे चहा घेऊया. पांडुरंगा विठ्ठला हरिओम. तर पुन्हा एकदा प्रवास चालू करूया आपला लेण्याद्रीचा. बघा हा धबधबा. हे बघा धबा धबा. अजून एक धबधबा. फेम घेतो. फेम डिग्र्या. आमच्या श्रीमानच्या भाषेत फेम डिगर येतो. फेम डिगर. धुकं बघा धुकं. धुकं बघा धुकं धुकं. अगं बाई 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 बाई. कसला टन आहे, कसला टन आहे. स्वर्ग. असं वाटतंय स्वर्गात चाललोय आपण. ज्याने कोणी हा रोड बनवला ना यार, बाप आहे रे, बाप आहे, बाप आहे. चला चढा नाही, चढा नाही, चढा नाही, चढा नाही. बघा 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 बघा. निस्ता धुका. अहो ना ना, अहो कोणी आग पेटवली इथं. निस्ता दुकान झालंय. असं वाटतंय आग लावली कोणीतरी. चला तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आता एवढं धुकं आहे तर तुम्हाला थोडेसे रूल्स सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील तरी पण मी सांगतो ज्यांना माहिती नाहीत त्यांना, की डबल इंडिकेटर चालू करा आणि जो आपला हेडलाईट आहे तो जो डिपर असतो तो अपर चालू करा, जेणेकरून समोरच्याला आपल्या गाडीची लाईट दिसेल, त्याला समजेल की बाबा समोरून गाडी येते. आणि जे डबल इंडिकेटर लावले त्याने पण हेच दर्शवलं जातं की बाबा इथून एक गाडी चालली आहे. धुक्यांमध्ये समोरची गाडी आपल्याला दिसत नाही आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. बघा एक गाडी आली, कोणाला नाही दिसलं, असं आहे. म्हणून ते इंडिकेटर्स वगैरे सगळे चालू ठेवावेचे लागतात. हा एक नॉर्मल रूल आहे. बघा पुढे दिसतच नाहीये, काहीच दिसत नाहीये. बस फक्त हा स्वर्ग अनुभवायचं काम आहे. आणि माझ्या अनुसार माझ्या यूट्यूब चॅनल
कडून तुम्हाला अनुभवायला भेटतंय. तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही पण इकडे कधीतरी या, व्हिजिट करा. फक्त पावसाळ्यामध्ये इतकं सुंदर दिसतंय, म्हणजे दिसत काहीच नाहीये पण सुंदर वाटतंय असं आहे. बघा फक्त धुकं आहे, फक्त धुकं. तुम्ही पाहू शकता काय धुकं आहेत. एकही गाडी दिसत नाहीये, एकही गाडी. फक्त हेडलाईटवर आहे दिसतंय. तुम्ही बघू शकता, हवं तर तुम्ही बघा कॅमेऱ्यामध्ये, तुम्हाला समजेल गाडी दिसतच नाही आहेत कोणत्याच गाड्या. एकदम हळू गाडी चालवतोय मी, जेणेकरून गाडी कंट्रोलमध्ये राहील, धुकेमुळे दिसत नाही आहे तर. बस. तर बघा हे धबधबे, हे धबधबे, हे धबधबे. मज्जाच मज्जा आली. कसं आहे, कसं आहे हा. हे बघा याला म्हणतात गेट. कसं आहे, कसं आहे हा. नुसता धुगा, काय नुसता धुगा. मस्त आहे. बघा बघा इथं धबाधबा, बघा धबाधबा. लोकांना काय काम धंदे नाहीत. आपल्यासारखेच बाईक रायडर खूप सारे. तर तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही ओव्हरटेक करायला जाऊ नका, जेणेकरून समोरची गाडी आपल्याला दिसत नाहीये. एका गाडी मागे गाडी जाऊ द्या आरामात आरामात. तो पण सेफ, तुम्ही पण सेफ. राहिला 2% चार्जिंग राहिली, 2%. तर माळशेज घाट आपण उतरलेलो आहोत. इथे धबधबे बघा तुम्ही. सध्या चार्जिंग नाही आहे, मी बॅटरी चेंज करेल थोडं पुढे गेल्यानंतरच. सध्यापर्यंत तुम्ही एन्जॉय करा, मी दाखवेलच. तर आपण सध्या माळशेज घाट क्रॉस करून जुन्नरला जो रस्ता आहे तो त्या रस्त्यावर आहोत. इथून लेण्याद्री फक्त 16 किलोमीटर दाखवलं होतं,